पांजू टीम जास्त वेळ व्यतीत करू नका. 6:15 वाजलेत. आपल्याला फायनलची मॅच देखील खेळवायची आहे. चला सुरुवात करा मॅचला. जास्त वेळ तिथे घेऊ नका. 12 मिनिटं ही तुमच्याकडे असणार आहेत 3 षटकं पूर्ण करण्यासाठी. यावेळेला मात्र पहिलाच बॉल आपण पाहतोय. चांगल्या प्रकारे चेंडूला खेळून काढले. चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं नाहीये परंतु बॅकअप अगदी चांगल्या प्रकारे पाहायला मिळालं. इथे जर आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 2. कल्पेश म्हात्रे आपण मुख्य व्यासपीठावरती यायचे. आपल्याकरता आपल्या संपूर्ण संघाकरिता सुशांत दादा यांच्याकडनं 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. काय सुंदर खेळ केला. मन मात्र जिंकलेत. पाहूया षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळेला मात्र ऑफ स्टंपवरती पिचिंग केली होती पियुषने. अलॉंग द ग्राउंड चेंडूला खेळून काढलं. मैदानी लगत चेंडू जातोय. पुन्हा एकदा दडपण निश्चितपणे म्हणावं लागेल फलंदाजावरती आहे आणि याचाच फायदा आपण पाहतोय. बॅटर्सने उचलला. 2 धावांनी धावसंख्या आपण पाहू शकला तर धावसंख्या आता झालेली आहे धावफलकावरती 4. इथे जर आपण पाहिलं 2 बॉलवरती 2 विकेट घेतले तर पुंडलिक पाटील यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक पांजू टीम करता. आणि ज्या वेळेला फलंदाजी करण्याकरता येतील तेव्हा 2 षटकार 2 चौकार पांजूचे बॅटर लगावतील तर त्याकरता देखील पुंडलिक पाटील यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. स्पृहा 11 पांजू विरुद्ध आपण ही सेकंड सेमीफायनल पाहतोय JR दहिसर. पाहूया षटकातील पुन्हा एकदा चौथा बॉल घेऊन पियुष तयार. इथे यावेळेला आकुट टप्प्याचा चेंडू. दिशा तर दिली आहे. यावेळेला मात्र पॉवर जनरेट झाली नाही. अगदी चांगला असा झेल टिपलाय. अजून एक विकेट जर गोलंदाजाने बॅक टू बॅक घेतली तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल पुंडलिक पाटील यांच्या वतीने. विकेट डाऊन. मॅचचा पुरस्कार स्वीकारण्याकरता 8 बॉल आणि 34 धावांची एक अतिशय सुंदर खेळी केली. आपल्या संघाला फायनलमध्ये घेऊन गेला परंतु तो खेळ इतका साधा सोपा नव्हता कारण की कल्पेश म्हात्रे एक जबरदस्त बॅटिंग केली. पाहूया षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्गवरती तयार पियुष. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू बराच काळामध्ये क्षेत्ररक्षक तिथे फ्रेम मध्ये येत आहेत. अगदी चांगला असा झेल सचिनने घेतलाय. विकेटचा अजून एक होते पतन. 2 बॉलवरती आपण पाहिले तर ते बॅक टू बॅक असे 2 गडी पास झालेले आहेत आणि पुंडलिक पाटील यांच्या वतीने हे 500 रुपयांचं पारितोषिक जे जाहीर झालं होतं ते जमा झाले आमच्याकडे. अगदी चांगली गोलंदाजी पियुषने केली आहे. चला एक छोटीशी धून ऐकू होऊ द्या आणि पुन्हा आपण येऊया भालचंद्र म्हात्रे स्मृती चषक 2024 मध्ये. कॅच घेतला सचिनसाठी देखील 200 रुपये पुंडलिक पाटील यांच्या वतीने इथे मात्र दिले गेलेले आहेत. आणि सौरव मालवी आणि पुंडलिक पाटील यांच्या वतीने आपण पाहतो ही पारितोषिक. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल त्याला दिलेली दिशा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तिथे फ्रेम मध्ये येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी चांगला बॉल इथे पाहायला मिळाला आणि ते आपण पाहू शकलात तर पहिल्या षटकाची झालेली आहे समाप्ती. चला टीम मीटिंग नकोय. लगेच नवीन गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवरती आणा.
आपण पाहताय ससूनगर क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय भालचंद्र मात्रे स्मृती चषक 2024 अतिशय सुंदर अशी स्पर्धा 4 दिवसीय क्रिकेट अगदी चांगल्या प्रकारे अनुभवायला मिळालं. एक गाव एक विभागातील सर्व संघ हे आपल्याला पाहायला मिळाले आणि अगदी थोड्या वेळामध्ये आपल्याला समजेल की या ट्रॉफीवरती कुठल्या संघाचं नाव कोरलं जाईल. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर आतिश भोईर. इथून जर आपण पाहतोय गोलंदाजानं लागोपाठ 2 विकेट घेतले तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे पुंडलिक पाटील आणि सौरव मालवी यांच्या वतीने. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विकेट किपर पुन्हा एकदा चर्चेमध्ये येतोय. अलंकार काय सुंदर असा झेल टिपलाय. विकेटचं झालेलं आहे पतन. स्वागत आणि सन्मान केला जाईल. रॉयल गार्डन रिसॉर्टचे मालक आदरणीय सन्माननीय मंगेश शेठ ठाकूर साहेबांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी विनंती करतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक धनंजय म्हात्रे दादांना की आपण मंगेश शेठ ठाकूर साहेबांचा या ठिकाणी शाही सत्कार करायचा आहे आणि त्यांच्या माध्यमातून तब्बल 35,000 रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी लाभली आहे आणि त्यांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातो आहे. सुशांतदा पाटील आणि धनंजय म्हात्रे यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचं महावस्त्र मायची उब देणारी श्वाळ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मानचिन्ह देऊन साहेबांचं या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान केला जातोय. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. तर यानंतर एक सर्वात मोठा सत्कार केला जाईल. भूमिपुत्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, सर्वांचं आवडतं नेतृत्व, सर्वांचं अगदी जर पाहिलं तर सर्वांचं आवडतं नेतृत्व आहेत आणि सर्वांना आवडणारं हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे सुशांतदा पाटील साहेबांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान केला जातोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सुशांतदासाठी. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि या व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र मायची उब देणारी श्वाळ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मानचिन्ह देऊन सुशांतदा पाटील यांचा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती पार पडला जातोय. यानंतर आदरणीय सन्माननीय दिनकर म्हात्रे साहेबांचा देखील स्वागत सन्मान केला जाईल. आपण देखील या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मी पुन्हा एकदा सुशांतदा पाटील आणि धनंजय म्हात्रे यांना विनंती करतोय, आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचा आहे, कारण या प्रमुख अतिथींचा स्वागत आणि सन्मान करणं गरजेचं आहे. या स्पर्धेमध्ये खूप चांगले योगदान या सर्वांचं राहिलं आहे आणि त्यांचा यथोचित मान सन्मान आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. जबरदस्त व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय दिनकर म्हात्रे साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा यथोचित मान सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात आणि या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय. धन्यवाद. चला पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने जाऊया. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान करणं हे मात्र आपलं आद्य कर्तव्य. थँक्यू. यानंतर कांचन जगन्नाथ म्हात्रे यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी सुशांतदादांना विनंती करतोय, आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. कांचन जगन्नाथ म्हात्रे यांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे या मुख्य व्यासपीठावरती. आदरणीय सन्माननीय कांचन जगन्नाथ म्हात्रे साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि देवेंद्र म्हात्रे यांचे वडील आहेत आणि त्यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय या आपल्या मुख्य व्यासपीठावरती. महाराष्ट्राचं महावस्त्र आणि या ठिकाणी जर पाहिलं तर सन्मानचिन्ह देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद.
ठिकाणी आदरणीय सन्माननीय सुनील विश्वनाथ म्हात्रे साहेब उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये वेलकम करूयात. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण या ठिकाणी आलात, आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. इथे जर आपण पाहिलं धावांची स्थिती जाणून घेतली, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती थोडीशी नाजूक स्थिती निश्चितपणे म्हणावी लागेल. JR स्पोर्ट्स दहिसर संघाची 4 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 15 रन्स ऑन द बोर्ड. आणि इथे यावेळेला मात्र आपण पाहतोय काय झालंय, स्टंप अटॅक केला गेलाय. दांडी दांडी गुल, काय क्लास बॉलिंग, विकेट. जी आतिशची पाहायला मिळाली या षटकामध्ये 3 विकेट आतिशने घेतलेल्या आहेत. धावा दिलेल्या आहेत या षटकामध्ये 10. मनोहर हिराजी घरत साहेबांचा स्वागताने सन्मान केला जाईल आणि स्वर्गीय भालचंद्र म्हात्रे यांचे ते जावई आहेत आणि त्यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल. मी सुशांतदा पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आणि जर पाहिलं तर धनंजय म्हात्रे साहेबांना देखील विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान या व्यासपीठावरती करायचं आहे. तसेच देवेंद्र म्हात्रे दादा आपण देखील स्वागताने सन्मान करायचा आहे, कारण एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात मनोहरजी घरत साहेब आणि त्यांचा या ठिकाणी यथोचित स्वागताने सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आणि कामन गावातून ती बिलॉंग करतायत आणि खूप चांगलं कार्य त्यांचं पाहायला मिळतं आणि त्यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातो आहे. महाराष्ट्राचं महावस्त्र, महाराष्ट्राचं वैभव आणि तदनंतर जर पाहिलं तर या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मानचिन्ह देऊन त्यांचं स्वागताने सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातो आहे. तर जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे खूप चांगल्या पद्धतीने सामना पाहायला मिळतोय. काय अप्रतिम असा झेल टिपला कुमारने, शेवटच्या क्षणावरती अप्रतिम जंप केली, चेंडूला पाहिलं आणि रिसीव्ह केला. विकेटचं पतन इथे पाहायला मिळालं. धावसंख्या आपण पाहिली आहे तर धावसंख्या आता झालेली आहे JR स्पोर्ट्स दहिसर या संघाची 21 धावा. चला नवीन फलंदाज प्लीज. मित्रांनो संध्याकाळ होते, काळोख पडतोय, लवकर प्लीज घाई करा, अजूनही आपल्याला फायनल मॅच खेळवायची आहे. इथून जर आपण पाहिलं तर निम्मा संघ गारद झालेला आहे. 6 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 21 धावा. कुमार करता 200 रुपयांचं पारितोषिक इथे दिलं गेलेलं आहे पुंडलिक पाटील आणि सौरव मालवी यांच्या वतीने. पाहूया षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार. यावेळेला मात्र चांगला फटका इनसाइड आउट पद्धतीने खेळलाय, कव्हरच्या क्षेत्रामध्ये जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सचिन तिथे आहेत. इथे मात्र कुठेतरी आबादुबीच्या खेळाची आठवण निश्चितपणे झाली आणि यावेळेला आपण पाहतो काय झालं, किती धावा मिळालेल्या आहेत या चेंडूवरती. 4 धावा इथे पाहायला मिळत आहेत. जणू काही एक चौकारच म्हणावं लागेल. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 25. अजूनही शेवटच्या षटकातील आता आपण पाहिलं तर उर्वरित अजूनही 3 चेंडूंचा खेळ आहे शिल्लक. पाहूया षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर रवींद्र. ते मात्र
खूपच बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. पंच दंडित करतायत वाईटच्या स्वरूपातनं. चला गोलंदाज आपण देखील थोडीशी घाई करा, कारण की काळोख होत चाललाय. फायनलची मॅच अजूनही बाकी आहे. एक इनिंग देखील अजून यानंतर बाकी आहे. षटकातील चौथा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर रवींद्र. पुन्हा एकदा तीच चुकी. एक्स्ट्रा बॉल अजून मिळतोय फलंदाजाला. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 27. 27 रन्स ऑन द स्कोर कार्ड विथ लॉस ऑफ 6 विकेट्स. 6 गडी बाद झाले. 27 अशी स्थिती पाहायला मिळते धाव फलकावर. षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रवींद्र आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार. इथे पुन्हा एकदा वाईटची मालिका काही संपत नाहीये. गोलंदाज जणू काही दडपणामध्ये आलाय असं म्हणायला हरकत नाही. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं षटकार आला, त्यानंतर विकेट, त्यानंतर चौकार. मी तर एकच म्हणेन की बॅटने धावा जितक्या येतील तितक्या येऊ द्या, परंतु तुम्ही वाईट टाकाल तर अजून तुम्हाला अवांतरित चेंडू जे आहेत ते फेकावे लागतील. पाहूया षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल हाताळण्याकरता सज्ज गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती रवींद्र. आपण पाहत आहात ही सेमीफायनल बिग मॅच, बिग बॅटल बिटवीन द टू टीम्स. JR दहिसर वर्सेस स्पृहा 11 पांजू. प्रत्येक विकेट करता 500 रुपयांचं पारितोषिक पुंडलिक पाटील आणि सौरव मालवी यांच्याकडनं जाहीर झालंय. खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू, हलक्या हाताने बॉटम हँडचा केलेला वापर. मिड विकेटच्या दिशेला चेंडूला खेळलंय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. बघा ही लेन तुम्हाला टाकायची आहे. बॅटने धावा येऊ द्या, परंतु एक्स्ट्रा धावा इथे पाहायला मिळाल्या. चेंडूंचा विचार आपण आता केला तर चेंडू झालेले आहेत या षटकातील 4. धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 29. षटकातील 5वा चेंडू हाताळण्याकरता सज्ज गोलंदाज. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी. इथे मात्र JR दहिसर म्हणत असेल थँक्यू सो मच. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये तुम्ही धावा देत आहेत. बॅटने धावा आल्या त्यात चालतात, परंतु या एक्स्ट्राच्या स्वरूपामधील धावा एक रन खूप महत्त्वाची आहे, कारण की सेमीफायनलची ही मॅच आहे. या अगोदर आपण पाहिलं वर्तकनगर ठाणे हा संघ फायनलमध्ये जाऊन दाखल झाला आहे. आता या 2 संघांमधील विजेता संघ कोण असेल हे देखील आता पाहावं लागेल. षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र मोठा फटका. चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक कुमार तिथे आहे. चेंडूपर्यंत पोहोचले. शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूला रिसीव्ह केलं नाही. हात दोन्ही शरीरापासून खूप दूर ठेवले आणि त्यामुळे आपण पाहिलं तर हा झेल काही झाला नाहीये. इथे आपण पाहिलं तर आता चेंडू झालेले आहेत या षटकातील 5 चेंडू झालेले आहेत. धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 32. आता या षटकातील शेवटचा बॉल पुन्हा एकदा घेऊन तयार गोलंदाज रवींद्र. खूप मोठी ओव्हर झाली आहे या इनिंग मधील. षटकातील शेवटचा बॉल. इथे मात्र चांगला फटका खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि यावेळेला आपण पाहताय शेवटच्या बॉलवरती एकच धाव मिळाली आहे आणि रनआउटच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर गेलेली आहे 1 विकेट. 3 षटकांचा खेळ झाला. 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 33. 34 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला कल्याणी इथे उपस्थित आहे. कल्याणी आपण यायचं आहे पुढे. 8 चेंडू आणि 34 धावांची काय अतिशय सुंदर अशी खेळी केली कल्याणीने आणि त्याच खेळाच्या जोरावरती मॅन ऑफ द मॅच ठरलाय कल्याणी. तर नक्कीच या ठिकाणी रॉयल गार्डनचे मालक आहेत मंगेश ठाकूर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी वितरित करायचा आहे. मंगेश ठाकूर साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कल्याणी या खेळाडूला वितरित करायचा आहे. खूप चांगली बॅटिंग केली सेमीफायनलच्या मॅचमध्ये. त्याच्या बॅटमधून खूप चांगल्या धावा आल्या आणि त्याला सामनावीरचा पुरस्कार या ठिकाणी वितरित केला जातोय. देवेंद्र म्हात्रे यांच्या माध्यमातून टी-शर्ट पाहायला मिळते. तदनंतर घनश्याम म्हात्रे यांच्याकडून ट्रॉफी, तदनंतर फल आहार देखील आपण पाहतोय. कोल्ड्रिंक्स देखील पाहायला मिळतोय या स्पर्धेमध्ये आणि अगदी मॅन ऑफ द मॅचचं स्वरूप भरपूर मोठं आहे. खूप चांगल्या पद्धतीनं खेळाडू देखील खुश होताना आपल्याला पाहायला मिळतोय अगदी हे बक्षीस मिळाल्यानंतर.
तर नक्कीच या ठिकाणी सौभाग्यवती सुनीताताई विजयशेठ पाटील मॅडम उपस्थित होत असताना त्यांचं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये। तसेच सौभाग्यवती दीपाताई सुजेश पाटील या देखील उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये। आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत। हरपून या पुष्पगुच्छ भाऊ सुमणांचे प्रेमभरे स्वागत करूया। मान्यवरांचे प्रिय सौजन्यशाली पाहुणे आले मने प्रसन्न झाली, पाहुणे आले मने प्रसन्न झाली। क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत, आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत। वेलकम वेलकम वेलकम। तर नक्कीच या ठिकाणी आदरणीय सन्माननीय सुनील विश्वनाथ म्हात्रे साहेबांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल। मी धनंजय म्हात्रे साहेबांना विनंती करतोय आणि सुशांत दादा यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे। सुनील विश्वनाथ म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाईल या क्रीडा स्पर्धेमध्ये। तुम्ही पाहताय स्वर्गीय भालचंद्र म्हात्रे स्मृती चषक 2024 आणि या स्पर्धेतील शेवटचा दिवस आणि या ठिकाणी सन्मान केला जातोय आमच्या मान्यवरांचा। आमचे आयोजक धनंजय म्हात्रे आणि सुशांतदा पाटील आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या शुभ हस्ते यथोचित मान सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातोय। आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत या स्पर्धेमध्ये। धन्यवाद। सलग 2 चेंडूवरती 2 सिक्सर मारले तर 500 रुपये, सलग 2 चेंडूवरती 2 चौकार मारले तर 500 रुपये आणि सलग 2 चेंडूवरती 2 विकेट घेतल्या तर 500 रुपये आपल्याला पाहायला मिळतात। परंतु पांजू संघासाठी होते पुंडलिक पाटील आणि सौरभ माळवे यांच्या माध्यमातून। इथे वाईट बॉल पाहायला मिळतोय, एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते। संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 2 या आकड्यावरती। तर सलग 2 चेंडूवरती 2 षटकार मारले तर 500 रुपये, सलग 2 चेंडूवरती 2 चौकार मारले तर 500 रुपये पुंडलिक पाटील आणि सौरभ मालवी यांच्या माध्यमातून। 34 धावा करायच्यात। अनुप ओव्हर द विकेट। यावेळेस पियुष आडी फटका फसला, शॉट फाईन लेगला, क्षेत्ररक्षक अगदी मागे राहिले होते, चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत नाही आहेत। इथे एक धाव मिळते आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या अगदी 3 या आकड्यावरती। चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कालच्या दिवसामध्ये सामने खेळले गेले आणि त्यामध्ये पांजू संघ अव्वल क्रमांकावरती आला होता आणि टॉप 4 मध्ये दाखल झाला होता आणि येणाऱ्या 8 एप्रिल आणि 10 एप्रिलमध्ये चॅम्पियन प्रीमियर लीग जुचंद्रच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल आणि उद्या ऑक्शन सोहळा देखील आहे। गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट। यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसला, स्वतः यष्टीरक्षक चांगला प्रयत्न करतोय, चेंडूपर्यंत पोहोचले होते परंतु इथे 2 धावा आतिश भोईरला मिळतील या चेंडूवरती। खरं तर आतिश भोईरच्या प्रेमामध्ये ही खेळपट्टी कालच्या दिवसामध्ये पडली होती। काय बॅटिंग केली आतिश भोईरनं, अष्टपैलू आपलं सिद्ध केलं होतं आणि चॅम्पियन प्रीमियर लीगमध्ये आयकॉन प्लेयर म्हणून त्याची निवड झालेली आहे, म्हणजे एक चांगल्या दर्जाचा तो फलंदाज आहे आतिश भोईर। सर्वत्र या नावाची चर्चा कालच्या दिवसामध्ये राहिली। आज जर पाहिलं तर कल्पेश म्हात्रेचं नाव भरपूर चर्चेमध्ये राहिलं आहे। त्यांचा संघ पराभूत झाला तरी देखील त्याची नावाची चर्चा अगदी आपल्याला पाहायला मिळाली। बॉलिंग ट्रॅकवरती अनुप, यावेळेस पाहिलं तर आतिश भोईरच्या विरोधात यावेळेस फुलटॉस बॉल, फटका फसला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, मोठी विकेट या मॅचची। आतिश भोईर निघालाय परतीच्या प्रवासाला आणि इथे जर पाहिलं तर पंचाने बीमरसाठी जर पाहिलं तर रिव्ह्यू घेतला, महत्त्वाची विकेट आहे। हा जर चेंडू नो बॉल असेल ना तर पांजू संघ इथे हसताना दिसेल, परंतु आतिश भोईरची विकेट महत्त्वाची आहे या मॅचमध्ये। फुलटॉस चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न
आमचे तिसरे पंच पाहणी करतील की हा चेंडू नो आहे की नाही अगदी पाहिलं जाईल, कारण हा फटका खेळत असताना अगदी जर पाहिलं तर फेअर डिलिव्हरी म्हणजेच काय इथे फलंदाज बाद आहे. आतिश भोईर इथे बाद झालाय. पहिला धक्का या मॅचमध्ये बसलाय टीम पांजू स्पोर्ट पांजूला. या स्पर्धेमध्ये खरं तर ससूनगर क्रिकेट क्लबचं देखील कौतुक करावं लागेल. देवेंद्र म्हात्रे, जर पाहिलं तर विनय पाटील, प्रशांतजी पाटील, सुशांतदा पाटील, करण पाटील, सर्वांचं कौतुक करावं लागेल. संपूर्ण ससूनगर क्रिकेट क्लबचं जितू पाटील यांचं देखील कौतुक करावं लागेल. अगदी जर पाहिलं तर यश यांचं देखील कौतुक करावं लागेल. सर्वांचं कौतुक करावं लागेल. भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी. अगदी जर पाहिलं तर ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी धनंजय म्हात्रे दादांना भरपूर सहकार्य ससूनगर क्रिकेट क्लबचं आपल्याला पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे. 5 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. तर या ठिकाणी माऊली महिला मंडळच्या सर्व सदस्य आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचं देखील आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. रुचकर आणि स्वादिष्ट जेवण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं या स्पर्धेमध्ये आणि त्यांचं देखील आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळाला. या षटकामध्ये जर पाहिलं तर अनुपनं चांगली गोलंदाजी केली आहे पहिल्या षटकामध्ये, कारण इथे जर पाहिलं तर आतिश भोईरची मोठी मिळवली, कारण त्याला लवकर बाद केलं आणि सलग 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले ना, तर अगदी एका षटकारासाठी 500 रुपये पुंडलिकजी पाटील आणि अगदी जर पाहिलं ना तर सौरभ माळवी यांच्या माध्यमातून टीम पांजूसाठी महत्त्वाचा आहे हा सामना. या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल पांजू टीमला. ओव्हर द विकेट अनुप बॉलिंग ट्रॅकवरती, फुलटॉस बॉल. यावेळेस पाहिला तर मिड विकेटला टर्न केला, डीपमध्ये प्रोटेक्शन. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं, परंतु बॉल थांबणार नाही. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी आणि ते बीमरसाठी पंचांनी रिव्ह्यू घेतला. वेट फॉर द अंपायर सिग्नल. आणि हा चेंडू नो बॉल, म्हणजेच काय 5 धावा या चेंडूवरती टीम पांजूला मिळतील. आणि सौरभ माळवे यांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. या मॅचमध्ये 34 धावा बनवायच्या टीम पांझूला आणि आतापर्यंत 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. या षटकामध्ये अनुपनं 10 धावा खर्च केल्यात. यावेळेस पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे की नाही अगदी पाहिलं जाईल आणि ते चांगला चेंडू पाहायला मिळाला आहे की काय अगदी तसंच काही पाहायला मिळेल. तर इथे रिव्ह्यू अवेलेबल नाही आहे. सामना लगेच सुरू करायचा आहे, जास्तीचा वेळ खर्च करू नका. पहिल्या षटकाचे ते खेळ संपला आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये, म्हणजेच काय अजूनही हा सामना खूप जास्त जिवंत आहे पांजूसाठी असंच म्हणावं लागेल. तर नक्कीच व्यासपीठावरती जर पाहिलं तर सौभाग्यवती दीपाताई सुजेश पाटील मॅडम उपस्थित आहेत आणि त्यांचा मान सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. मी सौभाग्यवती अनिताताई घरट यांना विनंती करतोय आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचा आहे. सौभाग्यवती दीपाताई सुजेश पाटील मॅडम यांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करा ही देखील विनंती आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर सौभाग्यवती दीपाताई सुजेश मॅडम यांचा जर पाहिलं तर स्वागत आणि सन्मान केला जाईल. अनिताताई यांच्या माध्यमातून गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती वरून आलेत. यावेळेस पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे जर पाहिलं तर 1 धाव मिळते पियुषला आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. तर या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय. सौभाग्यवती दीपाताई सुजेश पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचा मान सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, महाराष्ट्राचा अलंकार, मायेची ऊब देणारी श्वाळ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. या स्पर्धेमध्ये वरून पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. पियुषसाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे जर पाहिलं तर सचिनसाठी हा चेंडू होता आणि ते जर पाहिलं तर 1 धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे तब्बल 12 या आकड्यावरती. 34 धावा बनवायच्या टीम पांझूला या मॅचमध्ये, परंतु ही जबाबदारी
पियुषला स्वीकारावी लागेल, कारण कालच्या दिवसामध्ये पियुषच्या नावावरती विक्रम राहिलाय. या स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकावणारा खेळाडू राहिलाय पियुष. अगदी 14 चेंडूमध्ये 54 धावा पियुषच्या बॅटमधून कालच्या दिवसामध्ये आल्या होत्या. तोच हा फलंदाज मैदानावरती. यावेळेस आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते, परंतु ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू इट इज अ वाईड बॉल. खराब चेंडू पाहायला मिळाला. विशाल नाईक सर आजच्या दिवसामध्ये चर्चेमध्ये राहिलेत, कारण त्यांनी दिलेले डिसिजन अगदी योग्य पाहायला मिळाले. मॉन्टी गोडेकर सरांचं देखील कौतुक करावं लागेल, परशुराम पाटील सरांचं देखील कौतुक करावं लागेल आणि विशाल पाटील सरांचं देखील कौतुक करावं लागेल या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण पंचांची भूमिका खूप चांगली राहिली आहे. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. पंचांसोबत उज्जत घालू नका. संघाची धावसंख्या आतापर्यंत जर पाहिली ना तर 13 या आकड्यावरती. अजून या मॅचमध्ये भरपूर साऱ्या धावा करायच्यात पांजूला, त्यामुळे मोठे फटके खेळावेच लागतील आणि ती जबाबदारी पियुषला स्वीकारावी लागेल या मॅचमध्ये. गोलंदाज वरुण. आदरणीय सन्माननीय प्रदीपजी पाटील यांना विनंती करतोय, आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. इथे जर पाहिलं ना तर टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न पियुषने केला. इथे फुटवर्कचा अभाव दिसला. यावेळेस योग्य टप्प्यावरती चेंडू हाताळल्यावरून वरुणनं चांगली गोलंदाजी केली आहे या स्पर्धेमध्ये. तर आदरणीय सन्माननीय स्वप्नीलजी म्हात्रे याला विनंती करतोय, आपण देखील व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपला देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. यावेळेस मोठा फटका केल्याचा प्रयत्न पियुष आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर संघर्ष करतोय. या मॅचमध्ये पियुषच्या बॅटमधून धावा येत नाही आहे, परंतु त्याला इथे मोठे फटके खेळावेच लागतील, कारण सर्वांच्या नजरा या सामन्याकडे आपल्याला पाहायला मिळतात. कारण संपूर्ण पांजू गाव या स्पर्धेकडे पाहतोय, अगदी यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतोय. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. वरुण ओव्हर द विकेट. इथे पियुषच्या बॅटमधून धमाका. बॉल चाललाय 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 सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर. व्हॉट अ शॉट. फुलातून फटका पियुषच्या बॅटमधून आलाय. संघर्षाचा शंखनाद करत असताना ठोकला हा दर्जेदार रुबाबदार षटकार. अफलातून बॅटिंग आता मात्र पाहायला मिळते पियुषच्या बॅटमधून, कारण सुरुवातीच्या 4 चेंडूवरती त्यांनी भरपूर मोठा संघर्ष केला आणि इथे त्याच्या बॅटमधून हा अफलातून दर्जेदार षटकार आला. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. तब्बल जर पाहिलं ना तर 19 या आकड्यावरती. 19 या आकड्यावरती जास्तीचा वेळ खर्च करू नका JR दहिसर संघ, कारण अजून फायनलचा सामना खेळवायचा आहे या स्पर्धेमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. वरुण ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला पियुषला पाहता. या मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून षटकार आला. अजून एक उडवलाय पियुषनं. व्हॉट अ शॉट. अफलातून. ख्वाबिया भी है खूबिया भी है. बोल तेरे को मुझ में क्या देखना है, क्या दिखाऊ तुझको. आणि ते ठोकलाय षटकार पियुषनं. कमालीचा सलग 2 चेंडूवरती 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत या मॅचमध्ये. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 25 या आकड्यावरती. कारण जर पाहिलं तर सलग 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले तर 500 रुपयाचं पारितोषिक पुंडलिकजी पाटील आणि सौरभजी माळी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आणि ते पारितोषिक अगदी मिळवलंय पियुषनं. चांगली बॅटिंग केली आहे. प्लीज JR संघ जास्तीचा वेळ खर्च करू नका. आणि एका षटकारासाठी 500 रुपये होते, म्हणजेच काय तब्बल 1000 रुपये पियुषसाठी. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते पियुषच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 25 या आकड्यावरती. व्हॉट अ मॅच. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय पांजू विरुद्ध JR दहिसर या दोन संघामध्ये. अगदी स्पृहा 11 पांजू या नावाने हा संघ खेळतोय. यावेळेस पाहिला तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. वाईड ऑफ लॉंगला शतरक्षक आहेत. एकदा मिळाली दुसरीचा प्रयत्न इथे केला जाईल का. सचिन भोईरने तयारी केली आहे धाव घेण्याची, परंतु पियुषने त्याला रोखलाय. मित्रा फक्त एकच धाव घेऊ, कारण इथे जोखीम पत्करायची नाही आहे या संघाला. अगदी जर पाहिलं ना तर येणारे 5 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अगदी किती धावांची आवश्यकता आहे विजय कांबळे सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. कारण आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती जर पाहिली ना तर 26 धावा पाहायला मिळतात. 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. इथे डॉट बॉल. या मॅच मध्ये रंगत आणली आहे रोहितनं, कारण सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. व्हॉट अ मॅच. आजच्या दिवसातील प्रत्येक सामना रंगतदार आपल्याला पाहायला मिळतोय. हाही सामना अगदी तसाच काही. 4 चेंडू 8 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 8 धावा
आणि या धावा बनवायच्यात भावा तुलाच, अगदी असंच म्हणत असतील पांजूकर, कारण इथे 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. रोहित बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर हवेत खेळले शतरक्षक डाऊन द बॉल, व्हॉट अ कॅच. या मॅचची निर्णायक विकेट, पियुषची विकेट मिळाली आहे. पियुष निघालाय परतीच्या प्रवासाला, मोठा ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळवलाय. गोलंदाज रोहितनं, फलंदाज बाद. तर लगेच फलंदाज मैदानामध्ये पाठवायचा आहे. 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. ज्या पियुषनं ही मॅच बनवली होती ना, तो फलंदाज इथे बाद झाला. मैदानावरती कोण येतोय? मिस्टर कुमार भोईर, जो मोठे फटके खेळण्यासाठी अगदी जाणला जातो. 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती रोहित या गोलंदाजाला तुम्ही पाहताय. जर हा सामना कुमार भोईरनं जिंकवला तर पुंडलिकजी पाटील आणि सौरभ माळवी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाज तयार. इथे खोलवर टप्प्याला चेंडू होता, बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे एकच धाव. या मॅच मध्ये रोहितनं कमालीची गोलंदाजी केली आहे. अगदी कुमार स्ट्राईक एंड वरती जेव्हा होता ना, वर्तकनगर ठाणे संघाचा कॅप्टन आपण यायचा टॉस करण्यासाठी, त्वरित यायचा, त्वरित या ठिकाणी टॉस केला जाईल. इथे 2 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. अगदी कुमार जेव्हा स्ट्राईक एंड वरती होता ना, अगदी त्याला पांजूकर म्हणत असतील कुमार तू मार, परंतु अगदी त्याने एकच धाव त्याच्या बॅटमधून आली आहे. कुमारला इथे मोठा फटका मारायचा होता. चेंडू खूप चांगला होता रोहितच्या माध्यमातून. 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. यावेळेस पाहिला तर समोरच्या दिशेने खेळत लॉंग ऑफला शतरक्षक आहे तिथे आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. इथे निकेतनं चुकी केली आहे. संघाचा कर्णधार निकेत इथे चुकी करतोय आणि बॉल जाते सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये व्हॉट अ मॅच, जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. 1 चेंडू 3 धावा, 3 धावा 1 चेंडू. एका बाजूला JR दैसर आणि एका बाजूला स्पृहा 11 पांजू संघ. जास्तीचा वेळ खर्च करू नका, लगेच सामन्याला सुरुवात करा. एका बाजूला रोहितला पाहताय आणि एका बाजूला फलंदाज मैदानावरती. अगदी जर पाहिलं ना, सचिन भोईर. व्हॉट अ मॅच. 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता. हा सामना जर आवडला असेल ना, तर या सामन्यासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. व्हॉट अ मॅच. एक यशस्वी स्पर्धा तुम्ही पाहताय, अफलातून स्पर्धा, आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामना रंगतदार पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. सचिन साठी फटका फसला. 1 धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न होईल का? दुसरीचा देखील प्रयत्न इथे झालाय आणि इथे एका धावेनं पराभव होतोय की काय? ओहो, एका धावेनं इथे सामना जिंकलाय JR दैसर या टीमनं. अभिनंदन, अभिनंदन.